नमस्कार, मी माने सर, आर्यन हायस्कूल गिरगाव। आज आपण इयत्ता 9वी सेमीचं क्वाड्रॅटरल हे प्रकरण बघत आहोत। त्याच्यामध्ये आपण रेक्टँगल, स्क्वेअर, रोम्बस, पॅरलेलोग्राम या सर्वांची माहिती बघितली आहे। आज आपण ट्रॅपेझियमबद्दल माहिती बघणार आहोत। ट्रॅपेझियम म्हणजे काय बघा डेफिनेशन, when only one pair of opposite side of quadrilateral is parallel then the quadrilateral is called trapezium। म्हणजे ज्या अपोजिट पेअरपैकी फक्त एकच पेअर पॅरलल असते बघा। या क्वाड्रॅटरलमध्ये ABCD मध्ये AB ही जी साईड आहे ती CD ला पॅरलल आहे। ह्या दोन साईड पॅरलल आहेत आणि जी दुसरी साईड आहे ती पॅरलल नाहीत बघा। when only one pair of opposite sides of a quadrilateral is parallel then the quadrilateral is called trapezium। In the adjacent figure, side AB and side DC of quadrilateral ABCD are parallel to each other. So this trapezium, okay, this is the trapezium, okay। आता बघा angle A and angle D is pair of adjacent angle and so is the pair of B and C। Therefore, by property of parallel lines, okay, these two lines are parallel। Therefore, this and these two angles are supplementary। सप्लिमेंटरी म्हणजे ह्या दोन लाईन पॅरलल असल्यामुळे ह्या दोघांची जी सम आहे अँगलची ती 180 डिग्री असणार आहे। सेम बी आणि सी सुद्धा, ओके। पेयर्स आर सप्लिमेंटरी इफ नॉन पॅरलल साईड ऑफ अ ट्रॅपेझियम आर कॉन्ग्रंट। बघा याच्यामध्ये नॉन पॅरलल साईड कोणत्या आहेत, साईड AD आणि साईड BC, ओके। ह्या जर दोन साईड पॅरल कॉन्ग्रंट असतील देन द क्वाड्रॅटरल इज आयसोसेल्स ट्रॅपेझियम। Isosceles trapezium, okay। Therefore, in quadrilateral PQRS, non-parallel side PS and QR are congruent, then the quadrilateral is called isosceles trapezium। The segment joining the midpoint of parallel side, non-parallel side of a trapezium is called the median, median ऑफ ट्रॅपेझियम। म्हणजे PHचा समजा इथे मिड पॉईंट मी घेतला, इथे याचा मिड पॉईंट घेतला आणि ही जी सेगमेंट मी जॉईन करतो आहे याला म्हणायचं मीडियन ऑफ दिस ट्रॅपेझियम, ओके। द सेगमेंट जॉईनिंग द मिड पॉईंट ऑफ नॉन पॅरलल साईड ऑफ अ ट्रॅपेझियम इज कॉल्ड द मीडियन ऑफ ट्रॅपेझियम। आता आयसोस्केलस ट्रॅपेझियमची एक प्रॉपर्टी अजून आहे बघा, त्याचे जे बेस अँगल असतात, हा अँगल S अँड अँगल R, दिस टू अँगल्स आर कॉन्ग्रंट, ओके। बेस अँगल नेहमी कॉन्ग्रंट असतात कोणाचे, आयसोसेल्स ट्रॅपेझियम, आयसोस्केलस ट्रॅपेझियम। आयसोसेलस ट्रॅपेझियम ह्याचे जे बेस अँगल आहेत ते कसे असतात, कॉन्ग्रंट। हे लक्षात घ्या, आपल्याला सम सोडवताना त्याचा उपयोग होणार आहे। आता आपण प्रॅक्टिस सेट 5.4 बघणार आहोत, ओके। आता आपण प्रॅक्टिस सेट 5.4 जो की ट्रॅपेझियमवर डिपेंड आहे तो बघत आहोत बघा। प्रॅक्टिस सेट 5.4 मध्ये काय विचारलंय, इन क्वाड्रॅटरल IJKL साइड IJ पॅरलल टू साइड KL अँड मेजरमेंट अँगल I इज इक्वल टू 108, अँगल K 53, देन फाइंड द मेजर ऑफ अँगल J अँड अँगल L, ओके। आता बघा आपण सर्वात पहिलं हा ट्रॅपेझियम ड्रॉ करू। IJKL ला पॅरलल आहे आणि I जो आहे तो ॲक्यूट नाही, ऑप्ट्यूस आहे। त्यामुळे बघा समजा ट्रॅपेझियमची पहिल्यांदा डायग्राम ड्रॉ करून ठेवा आणि मग काय नाव द्यायचं ते आपण ठरवू। बघा इथे ट्रॅपेझियम, ओके। आता I ऑप्ट्यूस आहे त्यामुळे इथे समजा मी I दिला, IJ, ओके। IJKL ला पॅरलल, मग K इथे येणार, ओके। मेजरमेंट अँगल I 108, मेजरमेंट अँगल K 53, ओके। फाइंड द मेजर ऑफ अँगल J अँड अँगल L, ओके। आपण इथून स्टार्ट करूया किंवा इथे स्टार्ट केलं तरी चालेल बघा। इथून आपण लिहितोय सम बाजूला। आता हे जे पॅरलल ट्रॅपेझियम आहे, देअरफॉर क्वाड्रॅटरल IJKL
is a trapezium. Okay, because IJ parallel to KL. Therefore, measurement angle I plus measurement angle L is equal to 180. Reason in our interior angle. इंटेरियर अँगल्स. आता आयचं जे मेजरमेंट आहे ते 108 आहे. 108 प्लस अँगल एल इज इक्वल टू 180. देअरफॉर अँगल एल इज इक्वल टू 180 मायनस 108. देअरफॉर अँगल एल इज इक्वल टू 180 मधून इकडे बघा रफ मध्ये 180 मधून 108 10 2 राहिलं इथे 72. Okay, angle L is equal to 72 degree. Similarly, we find measurement J. Okay, same तसंच द्यायचं. measurement angle J plus measurement angle K is equal to 180. Reason येणार इंटेरियर अँगल्स. देअरफॉर ओके, आता याच्यामध्ये बघा काय येणार. देअरफॉर आता कुणाचं मेजरमेंट काढायचं जेचं जे अँगल माहित नाही आपल्याला. अँगल जे प्लस अँगल के इज इक्वल टू 180 डिग्री. ओके, आता इथे केचं मेजरमेंट दिलेलं आहे 53. अँगल जे प्लस 53 इज इक्वल टू 180. अँगल जे इज इक्वल टू 180 मायनस 53. अँगल जे इज इक्वल टू 180 मायनस 53. 10 7 मधून 5 गेले 2 आणि 1 127. ओके, या दोघांचंच तुम्हाला मेजरमेंट विचारलेलं आहे. कुणाचं? अँगल जे अँड अँगल एल. ओके, समजले फर्स्ट सम सर्वांना. आता आपण पुढचा लगेच सेकंड सम बघणार आहोत जो याच्यासारखाच आहे. आता आपण सेकंड सम बघत आहोत. इन क्वाड्रॅटरल ABCD साइड BC पॅरलल टू साइड AD and side AB congruent to side DC. If measurement angle A is equal to 72, find the measurement angle B and angle D. Okay, आता first we draw the diagram. आता ट्रॅपेझियमची डायग्राम काढून ठेवायची आणि नावं कशी द्यायची ते आपण ठरवूया. आता बघा ट्रॅपेझियम इथे काढलेलं आहे आपण. ट्रॅपेझियम इथे काढून ठेवायचा. ओके, आता याच्यामध्ये बघा अँगल ए ऍक्टिव्ह आहे म्हणजे ए इकडे येणार नाही, ह्या दोघांपैकी येणार. समजा मी इथे दिला ए नाव 72. आता पॅरलल साइड कोणत्या आहेत? AD म्हणजे डी इकडे येईल. ओके, आणि BC म्हणजे असं नाव येणार ABCD. बघा साइड AD पॅरलल साइड BC दिसतंय ना, त्यामुळे असं नाव द्यायचं डायग्रामला. ओके, आणि साइड AB अँड साइड DC these two sides are congruent. Okay, if measurement angle A is equal to 72, then find the measure of angle B and angle D. Okay, आता B आणि D चं कसं करणार बघा. इथून आपण स्टार्ट करूया. इन क्वाड्रॅटरल ABCD side BC parallel to side AD. Okay, therefore quadrilateral ABCD is a trapezium. Okay, is a trapezium. Therefore angle B चं मेजरमेंट बघा. angle A plus angle B is equal to 180. कारण ऍडजस्टंट अँगल सप्लिमेंटरी असतात किंवा तुम्ही ह्या दोन पॅरलल साइड इंटेरियर अँगल लिहिलं तरी चालेल.
इंटेरियर अँगल्स. ओके, एचं मेजरमेंट किती आहे 72 प्लस अँगल बी इज इक्वल टू 180. 72 तिकडे गेल्यावर मायनस अँगल बी 180 मायनस 72. इकडे बघा 180 मधून 10 मधून 2 गेला 8, 7 राहिला 7, 7 मधून 0, 1 तसंच 108. अँगल बी इज इक्वल टू 108 डिग्री. ओके, बीचं मेजरमेंट फाइंड आउट केलं, डीचं. आता बघा क्वाड्रॅटरल ABCD इज अ ट्रॅपेझियम अँड साइड. पुढे बघा याच्यामध्ये काय विचारलेलं आहे, अँड साइड AB congruent to side DC. Therefore, quadrilateral ABCD is a isosceles trapezium. Isosceles trapezium. ओके, जर आयसोसेल ट्रॅपेझियम असेल तर त्याचे बेस अँगल कॉन्ग्रंट असतात. आता याचे जे बेस अँगल आहेत, ओके, मला याचं बेस अँगल्स ऑफ एन आयसोसेलस ट्रॅपेझियम आर कॉन्ग्रंट. Therefore, angle A is equal to angle D is equal to 72. Therefore, angle D is equal to 72 degree. ओके, या पद्धतीने आपल्याला सेकंड सम सॉल्व करायचा होता. आता आपण थर्ड सम बघणार आहोत. हे समजलंय तुम्हाला? ओके, हा 72 आहे तर हा 180, या दोघांची सम 180 आहे, त्याच्यातून हा 108 येणार. आणि हे जो आयसोस्केल ट्रॅपेझियम आहे त्याचे बेस अँगल कसे असतात, कॉन्ग्रंट असतात. आता आपण थर्ड सम बघणार आहोत. आता आपण 5.4 मधील शेवटचं थर्ड सम बघणार आहोत. याच्यामध्ये बघा काय दिलेलं आहे, इन क्वाड्रॅटरल ABCD डायग्राम त्यांनी दिलेली आहे. साइड BC less than side AD, side BC parallel to side AD and side BA congruent side CD. BA this side congruent to this side. Okay, then prove that angle ABC congruent to angle DCB. Okay, ही जी इन्फॉर्मेशन आहे ही सर्व गिवन मध्ये येणार. ओके, गिवन टू प्रूव्ह, हे टू प्रूव्ह मध्ये येणार. आता इथे कन्स्ट्रक्शन बघा, कन्स्ट्रक्शन. आता इथे आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचं आहे. ह्या इथून आणि C पासून ड्रॉ BM परपेंडिक्युलर टू AD and CN परपेंडिक्युलर टू AD. ओके, इथून एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे आणि इथून एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे इथे. आता काय करायचं बघा, आपल्याला अँगल ABC कॉन्ग्रंट टू DCB दाखवायचा आहे. त्याच्या अगोदर हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट दाखवूया आपण. आता हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट कसे येणार बघा. आता इथे ही जी आहे BM आणि CN ह्या दोन पॅरलल साइड आहे. ओके, आणि इथे परपेंडिक्युलर काढलेले आहेत. दोन्ही पॅरलल साइड मध्ये जे परपेंडिक्युलर डिस्टन्स असतं हे ते नेहमी सेम असतं, म्हणजे BM कॉन्ग्रंट टू CN येणार. ओके, आता बघा इथे प्रूफ. ओके, BC parallel to AD and BM perpendicular to AD and CN perpendicular to AD
therefore BM is equal to CN. Okay, distance between parallel line. Distance between parallel line are equal. ओके, आता बघा म्हणजे ही साइड आणि ही साइड कॉन्ग्रंट आली. इन ट्रायंगल AMB अँड ट्रायंगल DNC हे दोन ट्रायंगल आता आपल्याला कॉन्ग्रंट दाखवायचे आहेत. फर्स्ट वन बघा, हे परपेंडिक्युलर ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल आहे. ह्याची हायपोटेनस AB congruent to hypotenuse CD given, and second one side BM congruent to side CN. इधर नंबर 1 द्या. From 1. Okay, therefore triangle AMB congruent to triangle DNC, hypotenuse side test. ओके, हायपोटेनस साइड टेस्ट. आता याच्यामध्ये बघा, ट्रायंगल AMB कॉन्ग्रंट टू ट्रायंगल DNC. ओके, तुम्हाला माहिती आहे जर दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट असतील तर त्याचे जे करस्पॉन्डिंग साइड्स आहेत, अँगल्स आहेत, साइड्स आहेत, ते सुद्धा कॉन्ग्रंट असतात. म्हणजे हा जो अँगल आहे हा आणि हा अँगल कॉन्ग्रंट येणार. अँगल ABM कॉन्ग्रंट टू अँगल DCN. रिझन येणार करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल CACT. ओके, करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल CACT. आता सेकंड वन बघा काय येणार, CACT आलं. आता ह्याला नंबर 1 द्या. ओके, आता तुम्हाला माहिती आहे हा इथे पॅरलल, हा 90, हा 90, म्हणजे हे सुद्धा 90 असणार आहेत. म्हणजे हे दोन अँगल, हा बघा हा. ओके, देअरफॉर अँगल MBC इज इक्वल टू या कॉन्ग्रंट अँगल NCB. ह्याला नंबर सेकंड आला, ह्याला नंबर थर्ड. इच 90, हे दोन्ही कॉन्ग्रंट काय, इच 90. मग ऍडिंग 2 आणि 3 या दोघांचे ऍडिशन करा. 2 आणि 3 हे जे इक्वेशन आहे यांची जर ऍडिशन केली, हे दोन कॉन्ग्रंट आहे, हे दोन कॉन्ग्रंट, या दोघांचं मेजरमेंट पण ऍडिशन केली तरी ते सुद्धा कॉन्ग्रंटच येणार आहे. त्यामुळे काय येणार बघा, अँगल ABM प्लस अँगल MBC इज इक्वल टू अँगल DCN प्लस अँगल NCB. ओके, आता बघा ह्यांचं AMB. ओके, ABM आणि MBC जर ऍड केला तर ABC तयार होतो. अँगल ABC येणार इज इक्वल टू, आता इकडे बघा यांची सम, अँगल DCN प्लस NCB या दोघांची ऍडिशन केली तर अँगल कोणता तयार होतोय, DCB. ओके, म्हणजे जे आपल्याला प्रूफ करायचं होतं, देअरफॉर अँगल ABC कॉन्ग्रंट टू अँगल DCB, हे आपलं प्रूफ झालेलं आहे. हे थोडंसं मोठं सम आहे, त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे. थँक्यू.